नमस्कार. माझी माणसं मालिकेमध्ये प्रेक्षकांसाठी आवडती बातमी येणार आहे. काय आहे ती आवडती बातमी तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता गिरिजाला माहीत झालेलं आहे की विक्रांतला प्रेमाची जाणीव झालेली आहे. त्यामुळे आता विक्रांत हा गिरिजाला प्रपोज करणार आहे हे तिला माहीत आहे. त्यामुळे आता ती विक्रांतला सोबत राहूनच लग्न करण्याचा प्लॅन करणार आहे. त्यामुळे आता एका दिवशी विक्रांत हा गिरिजाला गुलाबाचं फूल घेऊन जातो. त्यामुळे ते स्वीकारण्याचं काम गिरिजा करत असते आणि गिरिजा म्हणते की मला खरंच तुझ्याशी लग्न करायचं आहे, कारण आपलं नातं असं आहे त्यामुळे आपल्याला टिकायचं आहे. त्यामुळे दोघं असं म्हणत असतात आणि दोघांचं म्हणणं असं पण असतं की आता आपण लग्न करून इथून पुढचा नवीन नियम सुरू करू, म्हणजेच की तू डॉक्टर होशील आणि स्वतःचं हॉस्पिटलसुद्धा उघडशील आणि स्वतःचं हॉस्पिटल उघडल्यानंतर स्वतःच ट्रीटमेंट करशील असं तो म्हणत असतो आणि हे माझं स्वप्नसुद्धा आहे. त्यामुळे आता गिरिजाचं हे सर्व स्वप्न विक्रांत पूर्ण करणार का हा प्रश्न आहे. त्यामुळे आता गिरिजा विक्रांतला म्हणते की आपण लग्न करूया आणि आता ते दोघं मिळून सहकुशीने लवकरच लग्न करणार आहे. प्रेक्षकांना ही आनंदाची बातमी लवकरच मिळणार आहे. गिरिजा आणि विक्रांतचं लग्न सर्वांना बघायला मिळणार आहे, कारण आता लवकरच प्रेक्षकांसाठी ही आनंदाची बातमी लवकर येणार आहे. कारण आता विक्रांत आणि गिरिजामध्ये कोणीच दुश्मन राहिलेलं नाही. त्यामुळे आता दोघांना लग्न करण्यास कोणी अडवू शकत नाही. त्यामुळे आता लवकर लग्नाला बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला यांचं लग्न बघायला आवडेल का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझी माणसं सिरियलचे असेच तुमच्यासमोर आम्ही नवीन एपिसोड घेऊन येत राहू. धन्यवाद.